तर आज आणल्या मी 2000च्या पतंगा आणि बसलो दिवसभर उडवत. तर हॅशटॅग फॉलो करून घ्यावाला पब्लिकली मायकून आज हॅपी मकर संक्रांत. तर आपल्या घरी येलो होते हे बुवाजी. हे आमच्या इथं कालपासून येला तर येले नेऊन घालायचं होतं आपल्याला बस स्टँडवर. तर डायरेक्ट गाडी काढली. अरे बुवाजी गाडीवर येत नाहीत रे बुवा, त्याला स्पेशली ऑटो आणा लागते. तर मी बस स्टँडून ऑटो केला आणि घेऊन आलो डायरेक्ट घरी. ऑटो पाहिल्याबरोबर बुवाजी डायरेक्ट खुशच झाले. खुश काऊन नाही होती, मी आता त्याला मॅट केलं रे बुवा, ते पण मजा घेऊ. मग मी बुवाजीला ऑटोत बसून दिलं आणि सोडून दिलं बस स्टँडवर. तर इथून जातात ते आता बसनं आणि मी शांत डायरेक्ट आलो घरी. घरून डायरेक्ट आलतो आम्ही सागर दादाच्या इथं, ते पण पतंग उडवाले. तर आज मकर संक्रांत निमित्त आमच्या शाळेला होती आज सुट्टी. तर काय करता, उडवला मग मस्त पतंगा. तर मग आलो तुम्ही डायरेक्ट घरी, ते पण जेवण करण्यासाठी. जेवण वगैरे करून भेटले आपल्याला डायरेक्ट पैसे. गाडीला चाबी लावली आणि 10च्या स्पीडनं आलो कॅफेत. हे पैसे ऑनलाईन टाकून घेतले आणि आलो डायरेक्ट घरी. घरी पोहोचलो आणि निघालो डायरेक्ट पतंग उडवण्यासाठी. मग आपल्या रील मधला संपला होता धागा. तर धागा आणण्यासाठी आलो आम्ही टिल्लूदाच्या दुकानात. फटाफट रील मध्ये धागा भरून घेतला. आता पा रील कशी भरेल भरेल दिसू राहिली. रील घेऊन आलो आम्ही डायरेक्ट सागर दादाच्या इथं. तर आम्ही मांजा आणल्याबरोबर बाबू नाचायलाच लागला. मग माया बोट कापलं धाग्यानं. तर मग मी बसलो एका कोपऱ्यात मुकाट्यानं. मग या मियांची पतंग काही उडेच नाही, धरली फाडून टाकली त्यानं. पाहिलं तर त्यानं सुतळच नव्हतं बांधेल बराबर. तर जाता जाता फॉलो करून घ्या.